आणि मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेपासून दूर आहे का असा सवाल उपस्थित होतोय। राष्ट्रवादीनं नवाब मलिकांकडे मुंबई महापालिका निवडणुकीचं नेतृत्व दिलंय आणि मलिकांच्या नियुक्तीला भाजपनं विरोध आहे, पण राष्ट्रवादी त्यांना हटवायला तयार नाही। राष्ट्रवादीचा त्यांना हटवायला विरोध आहे। मुंबईमध्ये भाजप शिवसेनेतच निवडणुकीच्या युती संदर्भात चर्चा होतीये। मलिकांऐवजी दुसऱ्याकडे नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसेल असं सूत्रांच्या वतीनं कळतंय। तर नवाब मलिक यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या वाटाघाटींचं नेतृत्व राष्ट्रवादीच्या वतीनं देण्यात आलेलं आहे आणि पहिल्यापासूनच भाजपचा नवाब मलिक यांच्या नावाला विरोध आहे, कारण का याआधी भाजपनं नवाब मलिक यांच्यावरती अनेक आरोप केलेले होते आणि नवाब मलिक यांच्याकडे जर नेतृत्व असेल तर वाटाघाटी होऊ शकत नाहीत असं देखील भाजपनं सांगितलेलं होतं। त्यामुळे आता याच नवाब मलिकांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेतून मुंबईमध्ये दूर आहे का असा सवाल उपस्थित होतोय। आशिष शेलार यांनी भूमिका घेतलेली होती की नवाब मलिक यांच्यासोबत चर्चा होऊ शकत नाही, त्यांनी नाराजी दर्शवलेली होती आणि त्यानंतर आता या चर्चा पुन्हा सुरू झालेल्या आहेत। जर नवाब मलिक यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं नाव राष्ट्रवादीनं दिलं तर भाजपला आक्षेप नसेल असं कळतंय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, नवाब मलिकांच्या नावाला विरोध आहे भाजपचा, राष्ट्रवादी त्या नावावर ठाम आहे आणि चर्चेचं गणित इकडे अडलेलं आहे। राष्ट्रवादी दुसरं नाव का देत नाहीये? प्रज्ञा, खरं तर आपण आधीपासूनच पाहिलं तर नवाब मलिकांवरती जे आरोप पाहिले होते आणि जे आरोप करण्याने होते ते म्हणजे भाजपचे नेते, आणि त्यामुळेच आता पुन्हा महायुतीत महापालिकेच्या निवडणुकीत नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून का बसायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। त्यामुळेच एकूणच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जो त्रिकोण आहे त्यामध्ये नवाब मलिक हे कुठेतरी अडसर ठरत आहेत। त्यामुळे नवाब मलिकांच्या व्यतिरिक्त जर का दुसरं कुठलंही नेतृत्व दिलं तर त्याला महायुती संदर्भात सामावून घेण्यासंदर्भात भाजप असेल, शिवसेना असेल हे तयार आहेत, मात्र नवाब मलिक यांच्या नावाला प्रामुख्याने विरोध आहे। त्यामुळे या संदर्भातल्या आताच्या भेटी जर आपण पाहिल्यात तर शिवसेना आणि भाजपच्या युती संदर्भातल्या भेटी होताना पाहायला मिळतात, मात्र यामध्ये दादांची राष्ट्रवादी ही कुठेच दिसत नाहीये। याबाबत जेव्हा रवींद्र चव्हाणांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी लवकरच इतर मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी देखील बोलणं होईल आणि त्यांना देखील महायुतीतच समाविष्ट करून त्या संदर्भातले युती करून पुढे निवडणुका लढवल्या जातील असं सांगितलं जाते। त्यामुळे लवकरच महायुतीतला तिसरा महत्वाचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी याला सोबत घेण्याबाबत देखील महायुतीकडनं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। मात्र ह्या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादीकडनं मात्र मुंबईतलं जे नवाब मलिकांचं पद आहे त्या ठिकाणी दुसरं कोणाला देत आहेत युती संदर्भात हे पाहणं महत्वाचं आहे। नेमकी आता ह्यामध्ये भाजपची भूमिका कशी राहते, राष्ट्रवादीची भूमिका कशी राहते हे पाहणं महत्वाचं आहे आणि यामुळे जे युतीचं अडलेलं गणित आहे हे सुटतंय का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।